आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत। पुऱ्यांसाठी पीठ भिजवून घेऊया। ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकते, 2 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ, सर्व मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। चपातीच्या पिठापेक्षा थोडा घट्ट गोळा भिजवायचा आहे। चपातीच्या पिठापेक्षा थोडा घट्ट गोळा भिजवून घेतला आहे। याच्यावर थोडंसं तेल टाकते। 10 ते 15 मिनिटं हे पीठ आपण झाकून ठेवूया। 15 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। पीठ मळून घेऊया। पिठामधला रवा छान फुलला आहे। आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया। पिठाचा छोटासा गोळा घेतला आहे, मळून घेऊया। पोळपाटाला थोडंसं तेल लावलं आहे। पुरी लाटून घेऊया। चपातीपेक्षा थोडी जाड पुरी लाटून घेतली आहे। अशाच प्रकारे उरलेल्या पुऱ्या मी लाटून घेते। पुऱ्या तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे। तेल गरम झाले। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचे। पुरी टाकूया, उलटवून घेऊया। मीडियम गॅसवर पुरी तळून घ्यायची आहे। पुऱ्या थोड्या लालसर रंगावर तळायच्या। छान फुगली आहे पुरी। आता ही पुरी आपण काढून घेऊया। छान झाल्यात पुऱ्या।